महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे होतात। मात्र ते कधीच याची प्रसिद्धी करत नाहीत आणि श्रेय देखील घेत नाहीत। सावंतवाडीतील विकास कामे हे फक्त आणि फक्त दीपक केसरकरच करू शकतात असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला आहे। माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून विंधन विहीर मंजूर करण्यात आली होती। या कामाचा दिमागदार शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुलतरकर, शहराध्यक्षा भारती मोरे, डॉक्टर पांडुरंग वजराटकर, डॉक्टर निखिल अवधूत, प्रेमानंद देसाई, अजय गोंदावडे, परीक्षित मांजरेकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, अर्चित पोकळे, गौतम माठेकर, पंकज बिद्रे, शुभम बिद्रे, शुभम सावंत, गौतम सावंत, वसंत सावंत, मंदार सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, राकेश पवार यांसह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी वर्ग आणि कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूयात। नीता कविटकर मॅडम, लोहो मॅडम आणि सर्वच पदाधिकारी आणि सर्व पत्रकार मित्र, आज जी गरज होती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची सन्माननीय केसरकर साहेबांनी पुरी केलेली आहे। त्याच्यामुळे केसरकर साहेबांचे मनापासून आम्ही आभार मानतो। प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला केसरकर साहेबच या मतदारसंघात उपयोगाला पडतात। जनतेने सुद्धा केसरकरांच्या मागे 100% उभं राहिलं पाहिजे आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या निवडणुकामध्ये ही जनता निश्चितपणे केसरकरांच्या मागे राहील आणि जे आपले विकास कामे आहेत निश्चितपणे करून घेईल। या प्रसंगी का बोलतो, कारण तुम्ही कुठेही जावं, केसरकर साहेबांना एवढं काम या आमच्या जिल्ह्यात कुठच्याही मतदारसंघात होत नाही, पण त्याचा मोठेपणा किंवा उद्घाटन करायला केसरकर साहेब कधी येत नाही। ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की तुम्ही करा, पण याचा फायदा अनेक लोक घेतात, म्हणून मला मुद्दाम बोलावं लागलं। डॉक्टर, तुमच्या पुढ्यात बोलण्याचा विषय नाही, पण ते जनतेपर्यंत पोचावं। या 2 लाखाची इंधन दिलेली आहे, जेणेकरून हॉस्पिटलचा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हतं, या माध्यमातून होईल आणि जे रुग्णांचे हाल होत आहेत पाण्यासाठी ते आज संपूर्ण